आशाताई आणि विठ्ठलरावांना रोज पहाटे उठून मंदिरात जायची सवय होती. आज ते पहाटे 5लाच उठून मंदिरात गेले. देवदर्शन घेऊन देवाची सर्व पूजा आटपून ते बाहेर मंदिराच्या पायरीवर येऊन बसले. मंदिराच्या पायरीवर बसून निवांत गप्पा मारत असताना अचानक त्यांना मंदिराच्या एका कोपऱ्यात खूप घाबरलेल्या अवस्थेत एक खूप वयस्कर आजी आजोबा दिसले. तेव्हा आशाताई आणि विठ्ठलराव लगेचच उठून त्यांच्याजवळ गेले. ते दोघेही एकमेकांना घट्ट पकडून खूप घाबरलेल्या अवस्थेत तिथे येऊन बसले होते. तेव्हा आशाताई त्या आजींना आवाज दिला. तेव्हा त्या अजूनच घाबरल्या आणि ओरडू लागल्या, आम्हाला मारू नका, आम्हाला मारू नका, आम्ही इथून निघून जाऊ, पण आम्हाला मारू नका. आशाताईंना आणि विठ्ठलरावांना काहीच समजत नव्हते की ते असे का बोलत आहे आणि एवढ्या घाबरलेल्या अवस्थेत ते इथे का बसलेले आहेत. आशाताईंनी कसबसे त्या आजींना हात लावून शांत केलं आणि त्यांना धीर देऊन सांगितलं, आजी, आम्ही तुम्हाला मारण्यासाठी इथे आलेलो नाही, पण तुम्हाला काय झालं आहे? तुम्ही दोघे एवढे घाबरून इथे असे लपून का बसलेले आहात? आजी, मला तुमची मुलगी समजा आणि मला सांगा काय झालं आहे ते. त्या आजी एवढ्या घाबरल्या होत्या की त्यांच्या तोंडातून शब्दच निघत नव्हता. त्या फक्त एवढेच बोलत होत्या, आम्हाला मारू नका, आम्हाला मारू नका, आमचा जीव वाचवा. तेव्हा आशाताईंना आणि विठ्ठलरावांना काय करावे सुचतच नव्हते. सकाळ झाली नव्हती, त्यामुळे मंदिरात सर्वत्र अंधार होता. मग विठ्ठलरावांनी मंदिरामधल्या लाईट चालू केल्या आणि आशाताईंनी त्या आजीला जवळ घेतले. दोघांनाही त्यांनी पाणी प्यायला दिले. त्यांनी त्यांना कसेबसे शांत केले आणि विचारले, आई बाबा, काय झाले आहे? आम्हाला सांगा, आम्ही तुमची मदत करतो. तेव्हा ते आजी बाबा म्हणाले, बाळा, माझी सून आणि मुलगा आमच्या दोघांचा जीव घ्यायला निघाले आहेत, म्हणून आम्ही त्यांच्यापासून लपून इथे येऊन बसलो आहोत. तुम्ही आम्हाला त्यांच्याकडे तर घेऊन जाणार नाहीत ना पुन्हा? तेव्हा आशाताई आणि विठ्ठलराव म्हणाले, नाही नाही आजी बाबा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला त्यांच्याकडे कधीच घेऊन जाणार नाही. त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटत होतं की ते 4-5 दिवस झाले उपाशी आहेत. म्हणून आशाताईंनी त्यांच्यासाठी सकाळ झाल्यावर काहीतरी खायला घेऊन आल्या आणि स्वतःच्या हाताने त्यांना भरवलं. आणि विठ्ठलरावांनी त्यांच्या एका ओळखीच्या मित्राच्या वृद्धाश्रमामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली. ते दोघेही तिथे जाऊन खूप खुश झाले आणि आशाताई आणि विठ्ठलरावांचे मनापासून खूप खूप आभार मानले. तेव्हा आशाताई विठ्ठलरावांना म्हणाल्या, अहो, कशी मुलं असतात या जगात, स्वतःच्या सख्या आईवडिलांनाही मारायला कमी करत नाही. ज्या आईवडिलांनी त्यांना हे जग दाखवलं त्यांनाच या जगातून घालवायला निघाले आहेत. एक चांगलं काम केल्याचं समाधान आशाताई आणि विठ्ठलरावांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तेव्हा आशाताई विठ्ठलरावांना म्हणाल्या, अहो, आपण किती नशिबवान आहोत ना, आपली दोन्ही मुलं किती चांगली आणि संस्कारी आहेत. आता खूप दिवस झालं आपण त्यांच्याकडे गेलो नाही आणि इथे आपण दोघेच असतो. मला आता खूप कंटाळा आला आहे. चला ना, अहो, आपण आपल्या मुलांकडे जाऊन राहूयात. आशाताई असे म्हणताच विठ्ठलराव म्हणाले, चल ठीक आहे आशा, सामान पॅक करायला घे. असाही मी आता रिटायर्ड होत आहे आणि आता मला माझ्या मुलांसोबत वेळ घालवायचा आहे. असे म्हणत त्यांनी सर्व तयारी केली आणि दुसऱ्या दिवशी दोघेही मुलांच्या घरी आले. आईवडिलांना बघितल्यानंतर मुलगा आणि सून दोघेही आश्चर्यचकित झाले. त्यांची सून निशा तिच्या नवऱ्याला अमितला म्हणाली, हे दोघे इथे अचानक कसे आले? त्यावर अमित म्हणाला, ते काही मला माहीत नाही. निशा लगेच अमितला म्हणते, अहो, तुमचे आई वडील आत्ता आपल्या घरी आले आहेत ते ठीक आहे, पण पुढील वर्षी बाबा रिटायर्ड होणार, तेव्हा मला हे सांगू नका की ते लोक इथे आपल्या सोबत येऊन राहतील म्हणून. मी तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सांभाळते हेच खूप आहे. तुमच्या आईवडिलांना सांभाळण्याचा ठेका मी घेतलेला नाही. तुमची आई कशी आहे ते मला चांगलंच माहिती आहे. मागच्या वेळी ते जेव्हा आपल्याकडे राहायला आले होते तेव्हा तुमच्या आईला मी जेवढं काम सांगेल
तेवढंच ती करायची. दुसऱ्या कोणत्याही कामाला ती हात लावत नव्हती. फक्त सोफ्यावर बसून राहायची. जेवढे काम सांगते तेवढेच काम ती करते. स्वतःच्या मनाने एक कामही ती करत नाही. अजून काय एवढे म्हातारे झालेत का ते? म्हणून काही बोलायला गेले तर तुमचे वडील लगेच म्हणतात की या वयात तुझ्या सासूला काम सांगशील का? या वयात 4-4 पोळ्या खाऊ शकतात तर मग काम का नाही करू शकत ते? निशा तिच्या नवऱ्याला अमितला म्हणत होती. तेव्हा अमित म्हणाला की अरे हळू बोल जरा. तुला माहिती आहे ना बाबा रिटायर्ड होणार आहेत. मग का म्हणून त्यांच्याशी पंगा घेत आहेस? म्हातारी लोक रागाच्या भरात त्यांचा निर्णय लगेच बदलतात. माझी आई साधी भोळी आहे. गोड बोलून तिच्याकडून काम करून घेत जा. बाबांनी घर बांधण्याचा निर्णय घेतला आहे तर ते त्यांच्याच घरी राहतील. मग ते का म्हणून इथे राहायला येतील? थोडे दिवस सहन करून घे. त्यानंतर तूच या घरची कारभारीण होशील. कारण या घरची मोठी सून म्हणून तुझाच अधिकार आहे. निशा म्हणाली, उगाच मला खोटी स्वप्ने दाखवू नका. माझ्या आईवडिलांनीही मला हेच सांगितले होते. पण तुमच्या आईने चांगले चांगले दागिने बनवून त्यांच्या मुलीला दिले आणि सेवा मात्र माझ्याकडून करून घेते. मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते की जर त्यांनी घरची कामं केली नाही तर त्यांची उद्याची तिकिटे काढून आणा, नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईल. निशा बडबडत तिच्या खोलीत निघून गेली. संध्याकाळी निशा तिच्या सासूला म्हणाली की आई, देवपूजा करून आणि देवदेव करून काहीच होणार नाही. जरा हातपाय हलवा आणि घरची कामही करायला घ्या. दुपारची भांडी पडली आहेत. जाऊन तेवढी भांडी घासून ठेवा. तेव्हाच तर मी रात्रीचा स्वयंपाक करेल ना. आशाताईंना काहीच समजत नव्हतं. त्यांना आणि विठ्ठलरावांना खूप मोठा धक्का बसला होता की त्यांची सून कधी त्यांच्यासोबत असेही वागेल. त्यांना काय करावे हे सुचतच नव्हते. तेव्हा निशाचे सासरे विठ्ठलराव घरात वाद नको म्हणून म्हणाले, सुनबाई, भांडी खूप जास्त आहेत. तुझी हरकत नसेल तर मी भांडी घासून देऊ का? तिचे गुडघे खूप दुखत आहे. निशा म्हणाली, बाबा, मी सुद्धा आधी 4 लोकांचा स्वयंपाक करायची, पण आता 6 लोकांचा करतेस ना. त्रास मलाही होतो, पण मी कधी तक्रार करते का? आणि रोज संध्याकाळी जेव्हा सासूबाई तुमच्यासोबत देवळात पार्कमध्ये फिरायला जातात तेव्हा त्यांचे पाय दुखत नाही का? तुम्ही हे का नाही सांगत की त्या मला मदत करतात तर तुम्हाला त्याचा त्रास होतो? आता भांडी तुम्ही घासून द्या किंवा त्यांना सांगा, मला फक्त भांडी घासलेली हवीत. एवढं बोलून ती तिच्या खोलीत निघून गेली. तेव्हा आशाताई म्हणाल्या, अहो, तुम्ही का म्हणून सुनबाईसोबत वाद घालता? तिचेही म्हणणे बरोबर आहे. आपण इथे राहत आहोत तर तिचीही कामं वाढलीच आहेत की. आणि असेही उभे राहूनच भांडी घासायची आहेत. मला काही होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. थोडेच दिवस, मग सर्व काही ठीक होईल. तुम्ही जाऊन तुमच्या खोलीत आराम करा. एवढे बोलून आशाताई भांडी घासू लागल्या. 1 आठवड्यानंतर विठ्ठलराव आशाताईंना म्हणाले की आशा, आपण काही दिवसांसाठी आपल्या धाकट्या मुलाकडे जाऊन येऊ. त्यांनी लगेच फोन लावला तर त्यांच्या लहान सुनेने फोन उचलला आणि म्हणाली, बाबा, मला माफ करा. तुम्ही आता इथे येऊ शकत नाही कारण मी माझ्या माहेरी आली आहे. ते घरी एकटेच आहे. तुम्ही तिथे गेला तर ते एकटे काय करतील? तुम्ही आता तिथेच थांबा. असेही काही महिन्यांनी तुम्ही रिटायर्ड व्हाल. तोपर्यंत घरही बांधून होईल. मग आम्हीच तुम्हाला तिथे भेटायला येऊ. मग आता इथे येऊन उगाच आमचा आणि तुमचा वेळ का वाया घालवताय? एवढं बोलूनच तिने फोन ठेवून दिला. विठ्ठलराव म्हणाले, बघितलं साशा, सगळे माझी रिटायर्ड होण्याची वाट बघत आहे. बघू मी रिटायर्ड झाल्यावर नंतर कोण माझ्यासाठी किती वेळ काढतो ते. काही दिवसांनी विठ्ठलराव आशाताईंना घेऊन परत निघून गेले. हळूहळू वेळ निघून गेला. विठ्ठलरावांच्या रिटायरमेंटची वेळही जवळ आली होती. विठ्ठलरावांनी त्यांच्या आयुष्याची सर्व कमाई ते घर बांधण्यात खर्च केली. शिवाय रिटायर्ड झाल्यानंतर जे काही पैसे त्यांना मिळाले तेही त्यांनी घरावर खर्च केले. त्यांनी विचार केला की त्यांच्या स्वप्नातल्या घरात उरलेले आयुष्य सुखाने जाईल. पण देवाने काहीतरी वेगळंच ठरवले होते. रिटायर्ड होताच दोन्ही मुलांनी त्यांच्या आवडीनुसार घरातील खोल्या निवडून घेतल्या आणि एक लहान खोली विठ्ठलराव आणि आशाताईंना मिळाली. पण तरी त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. ते त्यातही खुश होते. काही दिवसांनी
मोठ्या मुलाची बदली त्याच शहरात झाली, म्हणून तो त्याचे सामान घेऊन वडिलांच्या घरी शिफ्ट झाला. मग काय, त्यांची सून निशा तिच्या माहेरच्या लोकांचे सतत येणे जाणे असल्यामुळे खोल्यांची कमी भासू लागली. एक दिवस निशा सासऱ्यांना म्हणाली, बाबा, तुम्ही मागच्या बाजूला नोकरांसाठी जी खोली बनवली आहे ती खोली पण मोठीच आहे. मी तुमचे सामान तेथे नेऊन ठेवते. आपल्या घरी असे कुठे नोकर राहायला येणार आहेत, आणि घर तर घरच असतं. विठ्ठलराव आशाताई यांच्याकडे पाहून म्हणाले, काय वेळ आली आहे माझ्यावर. माझ्याच घरात मला नोकरांच्या खोलीत राहावे लागत आहे. खरंच असे दिवस येतील असे स्वप्नातही वाटलं नव्हतं. आशा, ज्या आजीबाबांना त्यांच्या मुलांपासून लपवून आपण वृद्धाश्रमात सोडले, तेव्हा आपण त्यांच्या मुलांना नाही नाही ते बोललो, परंतु आज त्यांच्या मुलांमध्ये आणि आपल्या मुलांमध्ये फरक काय उरला ग. आशाताई म्हणाल्या, अहो, सुनबाईला काही बोलण्यापेक्षा आपल्या मुलाला बोला. संध्याकाळी अमित घरी आला तेव्हा विठ्ठलराव त्याला म्हणाले, बाळा अमित, तू जरा सुनबाईला समजावून सांग. ती आम्हाला नोकरांच्या खोलीत शिफ्ट करत आहे. त्यावर अमित म्हणाला, बरोबर तर बोलत आहे बाबा निशा. तुम्ही घराला अशी फरशी बसवली आहे की कधी तुमचे पाय घसरून खाली पडण्याची भीती वाटते. आणि जर कमी जास्त काही लागलं तर या म्हातारपणात कोण तुमची सेवा करणार. आणि अजून एक गोष्ट सांगतो, उगाच निशासोबत वाद घालू नका. इतके दिवस आईने तुमचे म्हणणे ऐकले, म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुमची सूनही तुमचे ऐकून घेईल. मुलाचे हे उत्तर ऐकून विठ्ठलरावांना धक्काच बसला. आजही मी माझ्या पेन्शनवर जगतोय, तरी माझ्यावर इतका रुबाब. ते रागाच्या भरात काही बोलणार होते, पण आशाताईंनी त्यांना थांबवले. हे घर बांधताना मी किती स्वप्न पाहिली होती, पण आज माझे एक एक स्वप्न तुटत असताना मला दिसत आहे. आपला धाकटा मुलगा संकेत सांगायचा की घर झाल्यावर तुम्हाला भेटायला येईल, पण तो फक्त वर्षातून एकदा येतो आणि स्वतःचे प्रॉब्लेम सांगून माझ्याकडून पैसे घेऊन जातो आणि पुन्हा केव्हा येतच नाही. त्यावर आशाताई म्हणाल्या, अहो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्या दिवशी आशाताई आणि विठ्ठलराव अंगणात बसून दोघे चहाचा आस्वाद घेत होते. तेवढ्यात अमित येऊन म्हणतो की बाबा चला, मी तुम्हाला तुमची खोली रिकामी करण्यासाठी मदत करतो. बघा, निशाने ती खोली किती स्वच्छ करून दिली आहे तुमच्यासाठी. विठ्ठलराव म्हणाले, तू पुन्हा मला हे सांगायला इथे आलास? एकदा सांगितलेले समजत नाही का तुला? तेव्हा अमितने रागाच्या भरात विठ्ठलरावांच्या खुर्चीला इतक्या जोरात लाथ मारली की विठ्ठलराव जोरात खाली पडले. तेव्हा अमित म्हणाला, मी विचार करत होतो की प्रेमाने सांगितले तर तुम्ही समजून घ्याल, पण नाही, तुम्हाला धक्के देत घराबाहेर काढले असते तर ते बरे झाले असते. इतकी मेहनत करावी लागली नसती. अमित संतापून आशाताईंना म्हणाला, समजावून सांग तुझ्या या म्हाताऱ्याला, नाहीतर त्याची काही खैर नाही. आता नंतर बोलू नको की मुलाने वॉर्निंग दिली नाही म्हणून. मुलाचे असे बोलणे ऐकून विठ्ठलराव यांच्या डोळ्यातून अश्रूच वाहू लागले. आशाताईंनी त्यांना आधार देत उठवले आणि दुसऱ्या खुर्चीवर बसवले. विठ्ठलरावांच्या पाठीला चांगलाच मार लागला होता. अमित तिथून रागातच निघून गेला. तेव्हा आशाताई विठ्ठलरावांना म्हणाल्या, अहो, एवढं सगळं सहन करण्यापेक्षा चला आपण त्या खोलीत काही दिवस राहून बघू. नाही आवडलं तर आपण पुन्हा आपल्या खोलीत येऊ. विठ्ठलराव काहीच बोलू शकले नाही. ते त्यांचे सामान घेऊन त्या खोलीत गेले. आधी ते दोघं आईवडिलांना फक्त इज्जत देत नव्हते, पण आता 2 वेळचे जेवण खूप मुश्किलीने देऊ लागले. जे लोक आपल्या आईवडिलांना विचारत नाही तर ते आपल्या बहिणीला काय विचारतील. प्रज्ञा तिच्या संसारात खूप मग्न होती. कधी कधी फोन करून ती आईवडिलांच्या तब्येतीबद्दल विचारपूस करायची. बघता बघता स्वतःसाठी आणि विठ्ठलरावांसाठी जेवण बनवण्याची जबाबदारी आशाताईंवरच आली. त्यांच्या मुलाकडे तर त्यांच्याशी बोलायलाही वेळ नव्हता आणि मनात जागाही नव्हती. जर विठ्ठलरावांनी मुलाला काही विचारलं तर तो उलट 4 गोष्टी त्यांना ऐकवायचा आणि बिचारे समाजाच्या भीतीने शांत बसायचे. एक दिवस आशाताईंची तब्येत बरी नव्हती, म्हणून विठ्ठलरावांनी त्यांच्या सुनेला जेवण बनवून द्यायला सांगितले. तेव्हा निशा म्हणाली की मी का म्हणून तुम्हाला जेवण देऊ? तुमच्या पेन्शनचे पैसे तुमच्याच औषधांमध्ये खर्च होतात.
आणि रिटायरमेंटचे सर्व पैसे तर तुम्ही या घराला लावले. आता या घरात तुमच्या लहान मुलाचा हिस्सा आहे, मग मीच का म्हणून तुमची सेवा करू? तिथे फ्रीजमध्ये ब्रेड पडला आहे, तो त्यांना खायला घाला, असे म्हणत तिने त्यांच्या तोंडावर दार लावून घेतले. बिचारे विठ्ठलराव शेजारी पाजारीही जेवण मागू शकत नव्हते. ते काय म्हणाले असते की मुलगा आणि सून घरात असूनही आमच्याकडून भीक मागून खात आहे. ते डोळ्यात पाणी आणि हातात ब्रेड घेऊन आशाताई यांच्याकडे गेले. आशाताईंनी त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांना काय घडलं असेल याचा अंदाज आला. त्या म्हणाल्या, माझ्यासाठी का म्हणून तुम्ही कुणाकडे भीक मागता? विठ्ठलराव आणि आशाताई दोघे एकमेकांना बघून खूप रडू लागले. आशाताई, अहो, आपण काय पाप केले होते म्हणून आज आपल्यावर असे दिवस आले आहेत? आशाताई विठ्ठलरावांना म्हणाल्या, तुम्हाला अशा अवस्थेत पाहून मी इथेही सुखाने नाही राहणार. फक्त एकदा शेवटचं मला तुमच्या हाताने पाणी पाजता का? विठ्ठलराव आशाताईंचा हात हातात घेऊन रडतच म्हणाले की आशा, असे बोलू नकोस. मी तुझ्या विना कसा जगू? या जगात माझं आपलं असे कोणीही नाही. असे म्हणत विठ्ठलरावांनी आशाताईंच्या तोंडात पानाचा एक घोट टाकला. त्यानंतर त्यांनी त्यांचे डोळे कायमचे बंद केले. आशाताई हे जग सोडून, सर्व दुःख सोडून कायमच्या निघून गेल्या. पण विठ्ठलरावांना एकटे सोडून. त्यांना आणि विठ्ठलरावांना होणारा त्रास त्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकल्या नाही, म्हणून त्यांनी कायमचेच डोळे बंद केले. विठ्ठलरावांनी लगेचच घाबरून त्यांच्या मुलीला फोन केला. प्रज्ञा घाबरून विचारू लागली, काय झालं बाबा, एवढ्या रात्री फोन केलात? विठ्ठलराव म्हणाले, प्रज्ञा, तुझी आई आपल्याला कायमची सोडून निघून गेली. आता मलाही जगायचं नाही. प्रज्ञाला काही सुचत नव्हते. ती मोठ्या मोठ्याने रडू लागली. तिचा आवाज ऐकून तिचा नवरा राखील झोपेतून जागा झाला आणि प्रज्ञाला विचारू लागला, काय झालं प्रज्ञा? ती म्हणाली, राकेश, लगेच गाडी काढा, आई हे जग सोडून गेली आहे. रडत रडत तिने तिच्या भावाला फोन केला, तर तो म्हणाला की संध्याकाळपर्यंत तर ती चांगली होती, मग अचानक काय झाले आईला? प्रज्ञाला आश्चर्य वाटले की एकाच घरात राहून त्यांना हेही माहीत नाही. ती घरी पोचली आणि वडिलांना मिठी मारून ढसाढसा रडू लागली. तिचे वडील विठ्ठलराव दगडासारखे बसले होते. मुलीने पुन्हा पुन्हा विचारले तेव्हा विठ्ठलरावाने घडलेली घटना सांगितली. सर्व विधी पार पाडल्यानंतर प्रज्ञाने तिच्या भावाला सांगितले की आता वडिलांना तुमची गरज आहे, त्यांना मागच्या खोलीत ठेवू नका. त्यावर अमित म्हणाला की माझी पुन्हा बदली होणार आहे, पण आईची तब्येत बरी नव्हती म्हणून मी बोलू शकलो नाही. दोघा भावांनी ठरवलं की हे घर आणि जमीन विकून वडिलांना कायमस्वरूपी आपल्यासोबत घेऊन जावं. पण विठ्ठलराव ते घर सोडू इच्छित नव्हते. या घरामध्ये त्यांच्या आशाताईंसोबत खूप साऱ्या आठवणी होत्या. प्रज्ञाने त्यांना खूप विनवणी केली की माझ्यासोबत चला, पण ते म्हणाले की या घरात तुझ्या आईच्या खूप आठवणी आहेत. मी हे घर सोडून तुझ्यासोबत कसा येऊ शकतो? शिवाय शेजारी पाजारीही खूप चांगले आहेत. काही प्रॉब्लेम झाला तर तुला नक्की कळवेन. इतके बोलून सगळे ज्याच्या त्याच्या घरी परतले. आता विठ्ठलराव आजारी राहू लागले. 2-3 दिवसापासून त्यांची तब्येत जास्तच खराब होती. मुलाला आणि सुनेला सांगितले तर त्यांनी दुर्लक्ष केले. ते 2 दिवस झाले जेवलेही नाहीत आणि त्यांच्या खोलीतून बाहेरही पडले नाहीत. त्यांना त्यांचे हातपाय देखील हलवता येत नव्हते. तेवढ्यातच त्यांचा मुलगा त्यांच्याजवळ येऊन म्हणाला की बाबा, आम्ही आज रात्री बाहेर जात आहोत, जेवणही बाहेरूनच करून येऊ आम्ही. तेव्हा विठ्ठलराव म्हणाले की बाळा, मला अजिबात बरे वाटत नाही, तुम्ही आता कुठेही जाऊ नका, माझ्या आजूबाजूलाच राहा. कधी मी शेवटचा श्वास घेईल सांगता येत नाही. मुलगा म्हणाला, बाबा, म्हणजे आम्ही तुमच्या मरणाची वाट बघत बसू का? कुठे जाऊ नको का? आम्हाला आमचे आयुष्य आहे की नाही? त्यावर निशा म्हणाली, अहो चला, तुम्ही कुठे यांचं ऐकत बसता, यांची रोजचीच नाटकं झाली आहेत. एवढं बोलून मुलगा आणि सून तिथून निघून गेले. विठ्ठलराव मागून आवाज देऊ लागले, पण त्यांनी मागे वळून देखील पाहिले नाही. शिवाय बाहेर जाताना घराला कुलूप देखील लावले. विठ्ठलराव बिचारे खूप घाबरले होते. त्याच रात्री त्यांच्या छातीत अचानक खूप दुखायला लागले. मुलांना बऱ्याचदा फोन केला, पण त्यांनी जाणून बुजून फोन उचललाच नाही. त्यानंतर त्यांनी मुलीला फोन केला, तर त्यांची मुलगी एका आवाजात धावत आली. पण तोपर्यंत विठ्ठलराव सर्वांना सोडून कायमचे त्यांच्या बायकोजवळ, आशाताईंजवळ निघून गेले होते. प्रज्ञा घरी आली आणि तिने समोर बघितले तर विठ्ठलराव जमिनीवर पडले होते आणि त्यांच्या हातात एक चिठ्ठी होती.
वडिलांना अशा अवस्थेत बघून ती खूप रडू लागली. तिला काय करावे आणि काही नाही हे सुचतच नव्हते. ती वडिलांना बिलगून खूप रडत होती. तिच्या नवऱ्याने म्हणजेच राकेशने विठ्ठलरावांच्या हातातून ती चिठ्ठी घेतली आणि ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. त्यामध्ये विठ्ठलरावांनी खूप दुःखी मनाने लिहिले होते की मी माझी महत्वाची कागदपत्रे वकिलांकडे ठेवली आहेत. प्रज्ञा, तुझ्या भावांनाही याबद्दल सांग, पण पुढे तेच कर जे या चिठ्ठीमध्ये लिहिले आहे. त्यांनाही कळायला हवे, बाप बापच असतो आणि जेव्हा स्वतःला त्रास होतो तेव्हा बाप काहीही करू शकतो. प्रज्ञा हे ऐकून खूप रडू लागली, कारण आठवड्यापूर्वीच प्रज्ञाने त्यांना खूप प्रेमाने जेवण भरवले होते, त्यांच्याशी खूप छान गप्पा मारल्या होत्या आणि त्यांना झोपवून ती तिच्या घरी निघून गेली होती. परंतु आशाताईंच्या मृत्यूनंतर विठ्ठलरावांनी जगण्याची थोडी आशा राहिली नव्हती, म्हणून ते असे सर्वांना सोडून कायमचे निघून गेले. आईवडील गेल्यानंतर आता प्रज्ञाचे माहेर संपले होते. सकाळी जेव्हा विठ्ठलरावांचा मुलगा आणि सून घरी आले तेव्हा वडिलांना पाहून भीतीने थरथर कापू लागले, कारण आज त्यांच्यामुळेच विठ्ठलरावांचे निधन झाले होते. विठ्ठलराव तळमळीने त्यांना सांगत होते, इथून जाऊ नका, माझ्यासोबतच राहा, पण त्यांनी ऐकले नाही. जर त्यांनी डॉक्टरांना वेळेत दाखवले असते तर आणखी काही दिवस विठ्ठलराव जिवंत राहू शकले असते. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच त्यांचा छोटा मुलगा संकेत सुद्धा पोहोचला होता. त्यानंतर वडिलांना अंत्यविधी करण्यात आली आणि त्यानंतर सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले आणि प्रज्ञा देखील तिच्या घरी निघून गेली. आता माहेरी तिचं असं कोणीच राहिलं नव्हतं. सर्वजण निघून गेल्यानंतर दोघे भाऊ संपूर्ण घरात दागिने आणि संपत्तीची कागदपत्रे शोधू लागले. ते दोघे आता खूप खुश होते, कारण आता आई वडिलांची सर्व संपत्ती त्यांना मिळणार होती आणि त्यांनाही तेच हवे होते. पण कुणालाच काही मिळाले नाही. जेव्हा त्यांनी विठ्ठलराव यांचे मित्र कुलकर्णी वकील यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की विठ्ठलरावांची सगळी कागदपत्रे माझ्याकडे सुरक्षित आहेत, पण योग्य वेळ आल्यावर ते तुम्हाला मिळतील. त्यासाठी तुम्हाला 1 वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. पण लक्षात ठेवा, त्यावेळेस तिथे प्रज्ञाचे असणे खूप आवश्यक आहे. बराच काळ लोटला. बघता बघता विठ्ठलरावांना जाऊन 1 वर्षही संपले. वडील गेल्यानंतर भावांनी प्रज्ञाची विचारपूस करणेही सोडून दिले. साधा एक फोनही तिला कोणी केला नाही. 1 वर्षानंतर अमितने तिला फोन केला. कशी आहेस प्रज्ञा? त्यावर प्रज्ञा म्हणाली, मी बरी आहे भाऊ, आज कशी आठवण झाली माझी? त्यावर अमित म्हणाला, अरे बहिणीची आठवण यायला कोणते कारण गरजेचे आहे का? अगं, तुला हे सांगण्यासाठी फोन केला आहे की आई आणि वडिलांचे एकत्रच वर्षश्राद्ध करत आहोत. संकेत सुद्धा त्याच्या कुटुंबियांना घेऊन येत आहे. बाबांच्या घरातच त्यांचे श्राद्ध ठेवले आहे, त्यामुळे तू सुद्धा तुझ्या संपूर्ण परिवाराला घेऊन ये. प्रज्ञा विचार करत होती की आज अचानक माझ्या भावाच्या मनात माझ्याबद्दल एवढे प्रेम कसे काय निर्माण झाले. काल लहान भावाचा फोन आला होता, त्याच्याही बोलण्यात खूप गोडवा होता. प्रज्ञाला आश्चर्य या गोष्टीचे वाटत होते की ज्या आई वडिलांना जिवंत असताना सतत अपमानास्पद वागणूक दिली, त्यांना साधं नीट जेवणही कोणी दिले नाही, अन्न पाण्या वाचून त्यांना मारलं आणि आज सगळ्यांना एकत्र बोलावून त्यांची श्राद्ध करत आहेत. अरे वा. संध्याकाळी जेव्हा राकेश घरी आला तेव्हा प्रज्ञाने राकेशकडे तिचे मन हलके केले. तिला त्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या. जेव्हा तिचे दोन्ही भाऊ वेगवेगळे राहत होते तेव्हा आपल्याच आईवडिलांसाठी त्यांच्याकडे टाइम नव्हता आणि जेव्हा कधी ते त्यांच्या घरी जायचे तेव्हा त्यांना 2 वेळचे जेवणही सुखाने कधी दिले नाही. आणि मी जर काही बोलले तर ते मलाच ऐकवायचे की तूही त्यांची मुलगी आहे, मग तू का नाही त्यांची काळजी घेत? राकेशने मला बरेचदा सांगितले, प्रज्ञा तू आईबाबांना इथे आपल्या घरी राहायला घेऊन ये. पण मी त्यांना सांगितले की अहो तुम्हाला कळत नाही, आई ऐकणार नाही आणि समाज काय म्हणेल. आई या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेत असते. बाबा त्यांचे मन माझ्याकडे बोलून हलके करतात. प्रज्ञा तिच्या नवऱ्याला म्हणाली, आता मला हे कळत नाही की एवढं सगळं होऊनही ते लोक आज आपल्याला तिथे का बोलवत असतील, आणि तेही इतक्या आदराने. तेव्हा राकेश म्हणाला की आपल्याला बाबांची इज्जत राखून ठेवण्यासाठी तिथे जावेच लागेल. तू काळजी करू नकोस, मी ऑफिसला रजा घेतो आणि मग आपण तिथे जाऊया. 2 दिवसांनी दोघेही आपल्या भावांच्या घरी पोहोचले. श्राद्ध खूप चांगल्या प्रकारे पार पडले, कारण सगळ्यांना आशा होती की आज त्यांना खूप पैसे मिळणार. त्यांना फक्त संपत्तीच हवी होती. आई वडील गेल्याचे दुःख कोणाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते.
पण प्रज्ञा मात्र तिच्या आईवडिलांच्या आठवणीत खूप रडत होती. सगळे गेल्यावर वकील साहेबांनी सगळ्यांना एकत्र बोलवले. प्रज्ञा आणि राकेश त्यांच्या घरी जाऊ लागले. तेव्हा वकील साहेबांनी त्यांना थांबवले आणि म्हणाले की नाही नाही जावई बापू, तुम्ही असे जाऊ शकत नाहीत, कारण इथे तुमची उपस्थिती आवश्यक आहे. तुमच्याशिवाय इथे काहीही शक्य नाही. मग त्यांनी सगळ्यांसमोर दागिने, रोख रक्कम आणि काही कागदपत्रे टेबलावर काढून ठेवली. त्यात विठ्ठलरावांनी लिहिलेले एक पत्र देखील होते. पत्र पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. ते पत्र वकील साहेबांनी सगळ्यांसमोर वाचून दाखवायला सुरुवात केली. त्यामध्ये विठ्ठलरावांनी असे लिहिले होते, आमचे सर्व दागिने आणि एफडी आमची मुलगी प्रज्ञासाठी आहेत. माझ्या कष्टाने बनवलेले माझे हे मोठे घर मी बाल आश्रम आणि वृद्धाश्रमासाठी दान करत आहे आणि त्याची सर्व जबाबदारी माझी मुलगी प्रज्ञा आणि माझे जावई राकेश यांना दिली जावी. कारण ज्या मुलांना स्वतःच्या आईवडिलांना सांभाळता आले नाही ते इतर लोकांना काय सांभाळणार. मी त्यांना या शेवटच्या जबाबदारीतूनही मुक्त करत आहे. माझ्या दोन्हीही नालायक मुलांना मी माझ्या संपत्तीतून पूर्णपणे बेदखल करत आहे आणि हीच त्यांची शिक्षा आहे. राकेश हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाला. प्रज्ञा तर हे ऐकूनच विचार करू लागली की बाबांनी एवढी मोठी जबाबदारी तिच्यावर सोपवली होती. त्यावर लहान सून निशा रागातच म्हणाली, अरे बापरे, या म्हातारीला नोकरांच्या रूममध्ये काय शिफ्ट केले तर त्यांनी मरता मरता या गोष्टीचा बदला आमच्याकडून असा घेतला. मला जर या गोष्टीची जराही कल्पना असती तर मी कधीच या घरी राहायला आले नसते. तेव्हा दुसरी सून म्हणाली, अरे ताई, तुम्ही त्यांच्यासोबत जे केले ते केले, पण मी काय केले होते? माझ्यासोबतही त्यांनी अन्यायच केला. तेव्हा प्रज्ञा म्हणाली, तुम्हाला जराही लाज वाटत नाही का? जेव्हा तुम्हाला तुमचे कर्तव्य पार पाडायचे होते तेव्हा सगळ्यांनी माघार घेतली. एकीने वाईट साईड बोलून टोमणे मारून त्यांना जेमतेम 2 वेळचे जेवण दिले, तर दुसरीने प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने आपल्या जबाबदारीतून हात झटकले आणि आज त्यांच्या या निर्णयावर बोट ठेवत आहात आणि आज त्यांचा हिस्सा मागायला आले आहात. माझ्या बाबांनी जाता जाता जे काही केले ते खूप चांगलंच केले. मला काहीच करावं लागलं नाही. दोघे भाऊ प्रज्ञा आणि राकेशला बोलू लागले की तुम्ही नक्कीच बाबांचे कान भरले असतील, कारण त्यांच्या शेवटच्या क्षणी तुम्हीच त्यांच्या जवळ होते. तुम्हीच त्यांना असं करायला सांगितलं असणार. तेव्हा राकेश म्हणाला, अरे मूर्खांनो, बाबांना काही शिकवायची गरज नव्हती. ते स्वतःच खूप समजदार होते. त्यांनाही माहीत होतं तुमच्या मनात त्यांची काय आणि किती इज्जत आहे. तुम्ही लोकांनी थोडी त्यांची इज्जत केली असती आणि त्यांच्यासाठी थोडा वेळ काढला असता, त्यांची काळजी घेतली असती, तर तुम्हाला हा दिवस पाहायला लागला नसता. आज तुमच्या भविष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करीन, कारण तुम्हा दोघांनाही 2-2 मुले आहेत आणि त्या सर्वांनी तुम्हा लोकांना पाहिले आहे. आजीबाबांशी कसे वागले आहात तुम्ही आणि जे तुम्ही कर्म केले त्याची शिक्षा तुम्हाला नक्कीच मिळणार. तुमच्या मुलांनीही पाहिले आहे तुम्ही तुमच्या आईवडिलांना कशी वागणूक दिली आहे. एवढं बोलून राकेश प्रज्ञाला म्हणाला, चल प्रज्ञा, बाबांनी दिलेली जबाबदारी पार पाडायची वेळ आली आहे. प्रज्ञाने वकील साहेबांना सांगितले की वकील साहेब, हे दागिने विकून मला माझ्या बाबांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि ही एवढी बाबांची आठवण म्हणून मी माझ्याजवळ सुरक्षित ठेवीन. जेव्हा कधी या आश्रमाला पैशांची अडचण येईल तेव्हा मी हे पैसे तिथे खर्च करेन. मी त्यांची मुलगी जरी असले तरी प्रत्येक वर्षी माझ्या आईवडिलांची श्राद्ध याच विठ्ठल आशा आश्रमामध्ये करेन. आता बाबांनी त्यांची शेवटची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, ती मी पूर्ण करण्यास पुरेपूर प्रयत्न करीन. निशा तिच्या नवऱ्याला म्हणाली, तरी मी तुम्हाला सांगत होते की तुमचे वडील जितके साधेभोळे दिसतात तसे अजिबात नाही. ते आतून खूप कपटी मनाचे होते. हाच न्याय केला त्यांनी आपल्यासोबत. तेव्हा प्रज्ञा तिच्या समोर येऊन म्हणाली, थोडी तरी लाज बाळगा वहिनी, तुमची मुलंही हे सर्व ऐकत आहे. जितकं तुम्ही माझ्या आईवडिलांसाठी केलं त्याच्या दुप्पट तुम्ही त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे. मला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या, पण मी कधीच काही बोलली नाही. वाटलं होतं की आज ना उद्या तुम्हाला तुमची चूक लक्षात येईल आणि तुम्ही आईवडिलांसोबत तुमचे नाते सुधाराल. पण नाही, भीती तर आता या गोष्टीची वाटते की जेव्हा तुमची मुले तुमच्यासोबत असं वागतील तेव्हा. तुमच्यासारख्या लोकांसोबत आता मला कोणतेही नाते ठेवायचे नाही. ज्या लोकांना आपल्याच आईवडिलांसाठी वेळ मिळाला नाही ते माझ्यासाठी काय वेळ काढतील ग.
चला निघते मी, असे बोलून प्रज्ञा तिच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली. अनेक वर्षानंतर दोन्ही भावांसोबतही तेच झाले जे त्यांनी त्यांच्या आई वडिलांसोबत आणि सुनांनी आपल्या सासू सासऱ्यांसोबत केले होते. मुले मोठी झाली आणि त्यांच्या मॉडर्न बायकांनी त्यांच्या सासू सासऱ्यांना घरातून हाकलवून वृद्धाश्रमात पाठवून दिले. आज ते चौघजण वृद्धाश्रमात कसेबसे आपले दिवस काढत आहे. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आणि त्याच आईवडिलांचे आज तुम्ही असे हाल करत आहात, ही खूप वाईट गोष्ट आहे. त्यांच्या मनाला किती यातना होत असतील याचा थोडा तरी विचार केला पाहिजे आणि एक नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, आपण जे वाईट कर्म आपण या जन्मी करतो त्याचे फळ आपल्याला याच जन्मी फेडावे लागते. हे सर्वांनी लक्षात ठेवायलाच पाहिजे. तर मग मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.